पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ, जाय तिकडे पिढी लोका. म्हणून असा मुलगा झाला तो व्याली कुऱ्हाडीचा दांडा. तो गोतास काळ म्हणतात ना, ते कुऱ्हाडवाला व जंगलात सगळे वृक्ष घाबरले सुडके बाबा. सगळे वृक्ष अध्यक्षाकडे गेले. त्यांच्यातही अध्यक्ष असतात, पण निवडणुकीवर नाही त्यांचे अध्यक्ष, स्वयंघोषित आहे. त्यांच्या निवडणुका नाही. कोणतंही सरकार बदलू द्या, पण त्यांचा अध्यक्ष नाही बदलत. अजूनही तुम्ही तेच नाव सांगणार. पक्षाचा राजा कावळा, नाव तेच येणार. पशुचा राजा हल्या, शब्द तोच असतो आहे ना. फळांचा राजा, हा बस, त्याच्यात बदल नाही. हे स्वयंघोषित अध्यक्ष आहे. तसं वृक्षाचा राजा वटवृक्ष. नाही तर बाकीच्या नाही वाटलं होतं. शास्त्रीजी म्हणले हाच कसा होतो रे नेहमी नेहमी अध्यक्ष. आंबा, आपण काय कमी आहो का? सर्वांनी अर्ज भरले. द्राक्षी, वाळूक, केळी, नारळ, फणस, जांभळ, आणि सर्व ऑफिसमध्ये बसून गप्पा रंगल्या. प्रत्येकाला वाटायचं मीच होणार, पुन्हा मीच येणार, प्रत्येकाला. आता काय करावं तुम्ही? हे का नाही बाबा, आमच्यावर टपलेलेच आहे सगळे नागपूरवर. मीच, प्रत्येकाला वाटायचं. आणि आपल्या आपल्या बढाई सुरू झाल्या. बढाया, फक्त आंबा यायचा होता. श्रीफळ म्हणला यंदा अध्यक्ष मीच होणार. प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावर सुद्धा मलाच फोडतात, मीच अध्यक्ष होणार. श्रीफळ म्हणलं बरं का शेटे बाबा. फणस म्हणला काट्यावर नका जाऊ, आज अमृताचे साठे, अध्यक्ष मी होणार. केळी म्हणाली कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय, आमचं सगळे उपयोग आला. खोडाचा कापूर, पानावर जेवण, फळाचं शिकरण, आमचं काय व्हायला जातं अध्यक्ष. प्रचारातलं आहे ते आपलं आपलं सांगावं लागतं, तिखट मीठ लावून. द्राक्षी म्हणाली बारीक म्हणून दुर्लक्ष करू नका, 40 फूटचा रोड नाही पुरू देत. मला वाटतं ही मराठी चांगली कळते. हा, प्रचारातली भाषण आहे. शेवटी शास्त्रीजी जांभळ एका कोपऱ्यात होतं, ते उठलं. कलरमुळे दुर्लक्ष करता का? सध्या 70% भारतात डायबिटीस वाले आहे आणि सर्वांना सध्या आमचीच आवड आहे. जांभळ म्हणाल अध्यक्ष. प्रत्येक जण एवढ्यात 12ला 7 मिनिट कमी असताना आंबा आला ऑफिसमध्ये. आंबा आला ना, आंब्याकडे सर्वांनी पाहिलं, नारळाच्या पोटात पाणीच झालं. केळीनं टाकली मान खाली, फणसाच्या अंगावर काटा झाला, द्राक्षानं तर बारीक बारीक तोंड केली, जांभळ तर पार काळ ठिक्कर पडलं. बस जाऊ द्या, हे कळलं तुम्हाला, आंबा अध्यक्ष. तसं यांच्यातला वटवृक्ष ते आलं कुऱ्हाडवाला. वाचवा महाराज. काय झालं? एक कुऱ्हाडवाला आला, तुम्ही बघितली? हा, कुठं होते? वरच्या खिशात. घाबरू नका, खिशात कुऱ्हाड आहे ना, धोका नाही. अरे आपल्या पार्टीचं कोणी त्याला दांड्याच्या रूपात मदत करत नाही तोपर्यंत वृक्षे जातीला धोका नाही. त्याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. असा जर मुलगा जन्माला तो मुलगा नाही, व्याली कुऱ्हाडीचा दांडा. हे ठीक आहे महाराज, पण त्या मुलाचं काय होतं? त्या मुलाचं काय व्हायचं ते नंतर बघू. पण अशा मुलाला जन्माला आणणाऱ्याचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. आता जर अभक्ताच्या मायेचा धिक्कार केला तर नामधारकाच्या मायला धन्यता का देणार नाही? ते उलट आहे, धन्य त्याशी माय प्रसवली. एक नामधारक, एक जर कुपुत्र जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. याच्या मायच्या पाठीमागच्या 14 पिढ्या, त्याच्या बापाच्या मागच्या 14 आणि याच्या पुढच्या 14 बुडती 42. पण नामधारक जर जन्माला आला तर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्याचा, बापाच्या पाठीमागच्या 7 पिढ्याचा आणि याच्यापासून होणाऱ्या पुढच्या 7 पिढ्याचा
असा 21 पिढ्याचा उद्धार करतो. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. नवीन कीर्तनकाराला पुन्हा वाढवायचं असल्यास सावता बाबाचं चरित्र सांगून ते प्रमाण याला वेल्डिंग करणे. मामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, तो तरे निर्धार, पण वंश उद्धरीला माळियाचा. प्रसवली तया कुळाचा उद्धार पुन्हा तासभर वाढून घेणे. हा बस. नारायण द्याय नारायण गाय, धन्य दासी माय प्रसवली. अतिशय सुंदर नियोजन. बाबाची शिस्त म्हणजे मिलिटरी सारखी शिस्त आहे. त्याला काय म्हणतात, आदरयुक्त भीती. बाबा काही करत नाही, पण का भीती वाटते हेच कळत नाही. आमचे आदरयुक्त आनंद आहे. बस मातेच्या पुण्यस्मरणार्थ शेटे बाबांनी सारखं स्मरण करून दिलं. म्हटलं बाबा राईट टाईम असते. कुठवर आले म्हटलं, तिथे जाईल तेव्हा 10 वाजायचेच असतील तुम्ही, आणि कीर्तन संपल तेव्हा बरोबर 12 वाजतील. आपली सवयच झालेली, त्याच्यात काय तडजोड नाही. तर माऊलीचं भजन काही चाल वगैरे असली तर हो, आणि चाल हो माऊलीचं भजन घेऊ, मग चाल म्हणा, मग जय विठ्ठल, आणि मग पुढचं सांगतील त्याप्रमाणे. आता इथं शिस्त सांभाळ म्हणायचं काही कारण नाही. पावसात मोठ धरणं आहे इथं सांगणं म्हणजे बस. ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. आज पत्रिकेच्या द्वारे, आमंत्रणाच्या द्वारे सर्वांना कार्यक्रमाची कल्पना आहे, सर्वांना परिचित आहे. आज आमच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, असा विषय घेऊन मी आता परत 2 मिनिट 4 मिनिट घेण्यापेक्षा महाराजांनी जवळजवळ अर्ध कीर्तन त्या विषयावरतीच केलं आहे, आणि म्हणून पुन्हा मला ते सांगायची आवश्यकता वाटत नाही. मातोश्रींचं पुण्यस्मरण होतं आणि कीर्तन करायचं आमच्या ट्रस्टी मंडळीचं भुतकर साहेबांचं म्हणणं होतं, तुम्ही कीर्तन करायचं नाही, आपल्यातलं कोणीच करायचं नाही. कारण तुम्ही कीर्तन कराल
तुम्ही भावनिक व्हाल, सगळ्या कार्यक्रमाचा सगळा गोंधळ करून टाकणार. आता तो क्षण असा आहे, ती जागा अशी आहे की कोणी तितकं भावनिक होतं. आता मी हे करणार होतो म्हणून मला कीर्तन करून नाही दिलं, महाराजांनी तेच केलं. महाराजांनी तर सगळ्यांनाच रडायला लावलं. आणि काही गोष्टी जन्मसिद्ध हक्क असतो, तेवढीच जागा असते ती रडायची म्हणा किंवा संपूर्ण प्रेम एकीकरण होऊन ते सर्व इंद्रियांच्या द्वारे बाहेर येणं, ती स्मृती जागृत होते. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा एक स्मृती पुण्यस्मरण म्हणून हा आजचा कार्यक्रम होता. ढोक महाराजांची सर्वानुमते कार्यक्रमाची या ठिकाणी निवड केली. महाराजांचाच कार्यक्रम झाला पाहिजे आणि म्हणून महाराजांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि म्हणून महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे. ढोक महाराजांच्याबद्दल 1 मिनटं बोलणार आहे, आईच्याबद्दल 1 मिनटं बोलणार आहे आणि जमलेल्या माणसांच्याबद्दल 1 मिनटं बोलणार आहे, 3 मिनटं. आणि सर्वांच्या अनुमते श्रद्धांजली कोणाची होणार नाही. पसायदानाच्या माध्यमातून सर्वांची श्रद्धांजली होईल, कारण श्रद्धांजली महाराज 150 ते 200 आहेत आणि आधी करून सगळी माणसं ते श्रद्धांजली गेली तर दुपारी 2 वाजतील आणि 2-2.5 तास माणसं बसलेली आहेत. पुढचा कार्यक्रम सगळा बरीच माणसं कामाचे आहेत, त्यांना वेग आहे, त्यांची अडचण असतील, मग त्यांना उठता येत नाही आणि मग ते एक श्रद्धांजली ऐकतात, दुसरी ऐकतात, तिसऱ्यापासून शिव्या देतात, पण मनातली मनात देतात, त्याला काही बोलता येत नाही. मग आता असं होऊ शकतं. तर ते रात्री त्याच्यावर बरीच चर्चा झाली. सर्व विद्यार्थ्यांच्या एकमताने असं झालं की सर्वांची सामुदायिक श्रद्धांजली घेतली तर बरं होईल, कारण इथं श्रद्धांजली देणारी माणसं इतकी आहेत इथं की यादीच नाही वाचणं व्हायचं, इतकी मोठी यादी आहे. आणि त्यामुळे मग श्रद्धांजली सर्वांची सामुदायिक होणार आहे. प्रथम 1 मिनिट महाराजांच्याबद्दल बोलणार आहे. आत्तापर्यंत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठमोठे व्यक्ती किंवा वक्ते होऊन गेलेत. आमच्या आठवणीतलं म्हणा किंवा आम्हाला परिचित असणारी एक जोडी होऊन गेली, परमपूज्य गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर आणि दांडेकर मामा. त्या काळात या जोडीने अख्खा महाराष्ट्र दाबून धरलेला होता. त्याच्यानंतर पुढे एक जोडी आली, खंदारकर महाराज आणि दुंडा महाराज. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र असा दाबून धरलेला होता. या महाराष्ट्राला कोणतरी एक असा मोठा वक्ता लागतो का त्या सगळ्या समाजाला तोलून धरावं लागतं, त्यांना कुठंतरी आश्रय घेऊन चालावं लागतं. आणि सध्याचा काळ अनेक कीर्तनकार आहेत, कीर्तनाला गर्दी पण अनेक जमत असते, पण वारकरी संप्रदायाचे तत्त्व ठेवून सर्व समाजाला अगदी नागपूर ते कोल्हापूर आणि मुंबई ते लातूर महाराष्ट्राचे संपूर्ण 4ही कोपरी आज ज्यांच्या श्रद्धेवरती भावनेवरती अवलंबून आहेत. ढोक महाराजांचं रामायण कुठं झालं नाही असा काही तालुका नसेल मला असं वाटतं. आणि आपल्या वारकरी संप्रदायात रामायणाची परंपरा नव्हती, पण ढोक महाराजांनी रामायणाची परंपरा सुरू केली. त्यामुळे आज छोटे मोठे महाराज रामायण करू लागलेत. आणि अलीकडे टाळकऱ्यांची अडचण आहे तर 2-4 मासात लोकांचा सप्ताह खूप चांगला होऊ लागला आहे. रामायणाची परंपरा महाराजांनी सुरू केली. आज संपूर्ण महाराष्ट्र ढोक महाराजांनी एकट्याने असा दाबून धरलेला आहे. महाराज एकट्याने दाबून धरला आहे. आणि म्हणून लोक काय म्हणतात महाराजांचं अमकं तमकं, त्यावेळी मी त्याला उत्तर देतो. प्रश्न बाकीचा नाही, आज समाजाला तोलणारा वक्ता कोण आहे? समाजाला तोलणारा वक्ता कोण आहे? आज समाजाला 10-10, 5-5 हजार लोक जमतात त्यांच्या भावनेची शांती करण्याकरता. असा वक्ता दुसरा महाराष्ट्रात कोण नाही. जरी असतील पण तत्त्व सांभाळून, चाकोरी सांभाळून, पावित्र्य सांभाळून, हे सगळे वारकरी संप्रदायाचे तत्त्व सांभाळून महाराष्ट्र पूर्ण आज ढोक महाराजांनी त्यांनी दाबून ठेवला आहे सगळा भावनेच्या याच्यामध्ये. आणि म्हणून ढोक महाराज सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठे वक्ते आहेत, शास्त्रशुद्ध आहेत, वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. कोणी म्हणत असतील वारकरी संप्रदायाचे कोणते भूषण आहेत, पण माझ्या दृष्टीने ढोक महाराज हे खरोखर वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. संप्रदाय पुढे घेऊन जाणारी आहे. सर्वांना समावेशक घेऊन तुम्ही सगळे ढोक महाराजाला ओळखणार. मी तुम्हाला एका शब्दात ओळख करून देतो. कोणताही माणूस कोणत्या महाराजाला काही म्हणतो, ढोक महाराज कोणत्या महाराजाला तो असा आणि तो तसा
कोणी जर ऐकलं असेल तर मला कोणी सांगा तो, कधीच नाही म्हणायचे कोणाला काय असं. हे एक तत्व आहे, हे एक शिकवण आहे त्यांची. म्हणून महाराजांची फार मोठी उंची आहे. आम्हाला वाटलं होतं का नाही मिळणार, त्यांचे खूप रामायण असतात, खूप कार्यक्रम असतात, पण शेट्टी महाराजांनी फोन केल्यावर ती पहिल्याच दगडात आंबा पडला, हे आमचं भाग्य म्हणायचं. आणि म्हणून महाराज या ठिकाणी आले आणि आमच्या मातोश्रीचा, त्यांच्याही मातोश्रीचा कार्यक्रम केला. आपण सर्वजण त्यांना, तर आपण काय त्यांना देऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी काही वेळेस सरस्वती असते तर लक्ष्मी नसते, आणि काही ठिकाणी लक्ष्मी असते तर सरस्वती नसते. ढोक महाराजांच्या जीवनात सरस्वती आणि लक्ष्मी दोन गोष्टीचा एकत्र समन्वय झाला आहे. त्यांच्या हाताकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्ष्मी दिसतच असेल, आणि तोंडाकडे पाहिल्यानंतर सरस्वती जाणवतीच आपल्याला. सरस्वती आणि लक्ष्मीचा संगम म्हणजे वारकरी संप्रदायात आमचे ढोक महाराज आहेत. आणि म्हणून आता आपण काय देऊ शकत, आपण त्यांच्यापेक्षा फार गरीब माणसं आहेत, आपल्याकडे काही नाहीच. आपण काय देऊ शकतो त्यांना. आता सगळे जमलेले आश्रम भक्त आहेत, हा तर काय वाद नाही. सगळे आश्रमाचा परिवार आहे ढोक महाराज आमचे, हे सगळे आश्रमाचा परिवार आहे, उभे राहिले सगळे बसलेले. आपण सगळेजण त्यांना फक्त एक एक करू, एक एक प्रेमाने एक एक टाळी वाजवू आणि त्यांचा सत्कार करू. या ठिकाणी ढोक महाराजांनी एवढा आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. आम्हाला तुम्ही आलात, खूप आनंद झाला, वेळेवर कार्यक्रम झाला. असो तो भाग. दुसरा भाग असा आहे, आमची मातोश्री, आम्ही अतिशय गरीब घराण्यातली बाई, म्हणजे काही शिक्षण नाही, काही नाही, मराठी शेतकरी एक बाई ती. आणि लहानपणी त्यांनी कष्ट करून आम्ही चौघजण, दोन भाऊ आणि चौघी बहिणी आहेत. आमची थोरली रखमाबाई आहे, त्याच्यानंतर मी आहे, माझ्यानंतर एक भामाबाई लक्ष्मण महाराजांची आई, आणि तिच्यानंतर आमचा मनोहर भाऊ जंगले, आणि त्याच्या पाठचे एक असे ईश्वर महाराज त्यांची आई. त्या चौघी बहिणी, आम्ही 2 भाऊ, असे 6 भावंड आहेत आम्ही. आणि खूप परिस्थिती गरिबीची, कपडे नाहीत, खायला नाहीत. अशा अवस्थेत त्यांनी आम्हाला कष्ट करून लहानचं मोठं केलं. पण त्या पतीने फक्त आम्हाला 2च गोष्टी शिकवल्या. त्या 2 गोष्टी अशा शिकवल्या, कधी खोटं बोलायचं नाही आणि कधी कोणाचं मागायचं नाही. ह्या 2 गोष्टी इतक्या शिकवल्या. मी लहान होतो, परिस्थिती फार भयंकर होती, आणि भुतकर साहेबाच्या मळ्यात कामाला जायची आई. मग त्या नुसते एका बाईकडे ती हुलग्याची भाकर खाऊन, मला लहान होतो, मला कळत नव्हतं, मी फक्त त्या ज्वारीच्या भाकरीकडे सारखं टक लावून पाहिलं. त्याची मला घरी आल्यावरती एवढी शिक्षा झाली, आणि ती शिक्षा काही हाताही नव्हती, फुकणी आणि लाटणं. फुकणी आणि लाटणंच होतं माझ्याकरता ती गोष्ट. ती नाही व्हायचं मला एकुलतं एक त्या काळात, असं नाही कधी ते केलं. तर त्या 2 गोष्टी, कधी कोणाचं घ्यायचं नाही, कधी कोणाचं मागायचं नाही, ते माझं आजही पिंडात त्या माझ्या आईने शिकवलेलं आहे. कधी कोणाचं नको, मला फुकटचं नको कोणाचं, आणि कधीही कोणाचं घ्यायचं नाही, आणि कधीच खोटं बोलायचं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या त्या संस्कारावरती आज आमचं कुटुंब आणि संपूर्ण आमचा पाहुणे परिवार सगळे माळकरी आहेत, सगळे धार्मिक आहेत, सगळे वारकरी आहेत. हे आमच्या आईवडिलांचं पुण्य आहे. असे आमची आई, अशी ते साधी, फार साधी, न शिकलेली बाई, बांधावरची बाई, पण अतिशय शुद्ध. खूप 3 वेळा भांडं धुणार ती. तिचं असं इतकं स्वच्छ होतं तिचं. आणि ते संस्कार माझ्यावर पडलेले आहेत. नीटनेटकापणा फार होता त्यांचा. त्यांना जाऊन वर्ष झालं. त्यांचा पुण्यस्मरण आहे. त्याच्यावर बोललं तर किती बोलता येतं. आता माझं सगळं आयुष्य गेलं ते, आणि म्हणून आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजण श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चरणी समर्पित करूया. असे आमचे मातोश्री, आमचे वडील, ते खूप साधू होते, फार भोळे होते, खूप साधू होते. पण ते, आणि त्यांचंच पुण्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणले की जंगले शास्त्री फार श्रीमंत आहेत. खरोखर मी या बाबतीमध्ये खूप मोठा श्रीमंत आहे. माझ्या बाबतीमध्ये ज्या काळात मी उदरामध्ये होतो, म्हणजे असं आहे म्हणायची, त्या काळात तिला स्वप्न पडलं होतं. आता ते अडणीच होते, त्यांना काय यातलं काही कळत नव्हतं, माळकरी पण नव्हते. असा मोठा दाढीवाला आला, आणि पुंडलिकरायाच्या पुढे असा एक साधू भेटला तिला, आणि काहीतरी दर्शन घेतलं, काहीतरी मला काही निमूळ होता, काहीतरी आशीर्वाद दिला. असा त्या साधूचा एका कोण जटावला होता तिला माहिती. आता त्या स्वप्नामध्ये काय होतं तिला माहिती. आता ते, आणि त्या स्वप्नातल्या कोणत्या आशीर्वादाने मला म्हणजे तू झालास म्हणे. आणि झालो शिवरात्रीच्या रात्री झालोय मी 12 वाजता. शिवरात्रीचा दिवस माझा जन्मदिवस आहे. शिवरात्रीच्या दिवशी 12-1 वाजता झालो आहे. शिवरात्रीची रात्रीच महत्त्वाची असते ती. असा माझा जन्म झाला. लहानपासून मोठं केलं. आमच्या भावंडांना
असे आमचे मातोश्री आईवडील खूप गरीब घराण्यातले, पण अत्यंत जीवन सगळं शुद्ध आणि पवित्र ठेवलं. त्याचं हे पुण्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि ते आमचं संपूर्ण डोंगरगण परिसर आणि सगळे आश्रमाचे भक्त हा सगळा आनंद घेतात. हे त्यांचे पुण्य, हे त्यांचीच पुण्य या ठिकाणी आहे. नको जास्त बोलायला. आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित असणारी श्रद्धांजली देणारी माणसं इतकी आहेत इथं की यादीच नाही वाचणं व्हायचं, इतकी मोठी यादी आहे. आणि त्यामुळे मग श्रद्धांजली सर्वांची सामुदायिक होणार आहे. प्रथम 1 मिनिट महाराजांच्याबद्दल बोलणार आहे. आत्तापर्यंत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठमोठी व्यक्ती किंवा वक्ते होऊन गेलेत. आमच्या आठवणीतलं म्हणा किंवा आम्हाला परिचित असणारी एक जोडी होऊन गेली. परमपूज्य गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर आणि दांडेकर मामा. त्या काळात या जोडीने अख्खा महाराष्ट्र दाबून धरलेला होता. त्याच्यानंतर पुढे एक जोडी आली, खंदारकर महाराज आणि दुंडा महाराज. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र असा दाबून धरलेला होता. या महाराष्ट्राला कोणतरी एक असा मोठा वक्ता लागतो का त्या सगळ्या समाजाला तोलून धरावं लागतं, त्यांना कुठंतरी आश्रय घेऊन चालावं लागतं. आणि सध्याचा काळ अनेक कीर्तनकार आहेत, कीर्तनाला गर्दी पण अनेक जमत असते, पण वारकरी संप्रदायाचे तत्त्व ठेवून सर्व समाजाला अगदी नागपूर ते कोल्हापूर आणि मुंबई ते लातूर महाराष्ट्राचे संपूर्ण चारही कोपरे आज ज्यांच्या श्रद्धेवरती भावनेवरती अवलंबून आहेत. ढोक महाराजांचं रामायण कुठं झालं नाही असा काही तालुका नसेल मला असं वाटतं. आणि आपल्या वारकरी संप्रदायात रामायणाची परंपरा नव्हती, पण ढोक महाराजांनी रामायणाची परंपरा सुरू केली. त्यामुळे आज छोटे मोठे महाराज रामायण करू लागलेत. आणि अलीकडे टाळकऱ्यांची अडचण आहे, तर 2-4 मासात लोकांचा सप्ताह खूप चांगला होऊ लागला आहे. रामायणाची परंपरा महाराजांनी सुरू केली. आज संपूर्ण महाराष्ट्र ढोक महाराजांनी एकट्याने असा दाबून धरलेला आहे. महाराज एकट्याने दाबून धरला. आणि म्हणून लोक काय म्हणतात महाराजांचं अमकं तमकं, त्यावेळी मी त्याला उत्तर देतो. प्रश्न बाकीचा नाही. आज समाजाला तोलणारा वक्ता कोण आहे? समाजाला तोलणारा वक्ता कोण आहे? आज समाजाला 10-10, 5-5 हजार लोक जमतात त्यांच्या भावनेची शांती करण्याकरता. असा वक्ता दुसरा महाराष्ट्रात कोण नाही. जरी असतील पण तत्त्व सांभाळून, चाकोरी सांभाळून, पावित्र्य सांभाळून, हे सगळे वारकरी संप्रदायाचे तत्त्व सांभाळून महाराष्ट्र पूर्ण आज ढोक महाराजांनी त्यांनी दाबून ठेवला आहे सगळा भावनेच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून ढोक महाराज सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठे वक्ते आहेत, शास्त्रशुद्ध आहेत, वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. कोणी म्हणत असते वारकरी संप्रदायाचे कोणते भूषण आहेत, पण माझ्या दृष्टीने ढोक महाराज हे खरोखर वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. संप्रदाय पुढे घेऊन जाणारी आहे. सर्वांना समावेशक घेऊन तुम्ही सगळे ढोक महाराजाला ओळखणार. मी तुम्हाला एका शब्दात ओळख करून देतो. कोणताही माणूस कोणत्या महाराजाला काही म्हणतो. ढोक महाराज कोणत्या महाराजाला तो असा आणि तो तसा कोणी जर ऐकलं असेल तर मला कोणी सांगा, तो कधीच नाही म्हणायचे कोणाला काय असं. हे एक तत्त्व आहे, हे एक शिकवण आहे त्यांची. म्हणून महाराजांची फार मोठी उंची आहे. आम्हाला वाटलं होतं का नाही मिळणार. त्यांचे खूप रामायण असतात, खूप कार्यक्रम असतात, पण शेट्टी महाराजांनी फोन केल्यावर ती पहिल्या दगडात आंबा पडला. हे आमचं भाग्य म्हणायचं. आणि म्हणून महाराज या ठिकाणी आले आणि आमच्या मातोश्रीचा, त्यांच्याही मातोश्रीचा कार्यक्रम केला. आपण सर्वजण त्यांना आता आपण काय त्यांना देऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी काय वेळेस सरस्वती असते तर लक्ष्मी नसते, काही ठिकाणी लक्ष्मी असते तर सरस्वती नसते. ढोक महाराजांच्या जीवनात सरस्वती आणि लक्ष्मी 2 गोष्टीचा एकत्र समन्वय झाला आहे. त्यांच्या हाताकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्ष्मी दिसतच असेल आणि तोंडाकडे पाहिल्यानंतर सरस्वती जाणवतीचे आपल्याला. सरस्वती आणि लक्ष्मीचा संगम म्हणजे वारकरी संप्रदायात आमचे ढोक महाराज आहेत. आणि म्हणून आता आपण काय देऊ शकत, आपण त्यांच्यापेक्षा फार गरीब माणसं आहेत, आपल्याकडे काही नाहीच. आपण काय देऊ शकतो त्यांना. आता सगळे जमलेले आश्रम भक्त आहेत, हा तर काय वाद नाही. सगळे आश्रमाचा परिवार आहे ढोक महाराज आमचे. हे सगळे आश्रमाचा परिवार आहे, उभे राहिलेले सगळे बसलेले. आपण सगळेजण त्यांना फक्त एक करू, एक प्रेमाने एक टाळी वाजवू आणि त्यांचा सत्कार करू. या ठिकाणी ढोक महाराजांनी एवढा आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. आम्हाला तुम्ही आलात, खूप आनंद झाला, वेळेवर कार्यक्रम झाला. असो तो भाग. दुसरा भाग असा आहे, आमची मातोश्री, आम्ही अतिशय गरीब घराण्यातली बाई, म्हणजे काही शिक्षण नाही, काही नाही, मराठी शेतकरी एक बाई ती. आणि लहानपणी त्यांनी कष्ट करून
आम्ही चौघजण दोन भाऊ आणि चौघी बहिणी आहेत. आमची थोरली रखमाबाई आहे, त्याच्यानंतर मी आहे, माझ्यानंतर एक भामाबाई लक्ष्मण महाराजांची आई, आणि तिच्यानंतर आमचा मनोहर भाऊ जंगले, आणि त्याच्या पाठचे एक असे ईश्वर महाराज त्यांची आई. त्या चौघी बहिणी आम्ही 2 भाऊ, असे 6 भावंड आहेत आम्ही. आणि खूप परिस्थिती गरिबीची, कपडे नाहीत, खायला नाहीत. अशा अवस्थेत त्यांनी आम्हाला कष्ट करून लहानचं मोठं केलं. पण त्या पतीने फक्त आम्हाला 2च गोष्टी शिकवल्या. त्या 2 गोष्टी अशा शिकवल्या, कधी खोटं बोलायचं नाही आणि कधी कोणाचं मागायचं नाही. ह्या 2 गोष्टी इतक्या शिकवल्या. मी लहान होतो, परिस्थिती फार भयंकर होती, आणि भुतकर साहेबाच्या मळ्यात कामाला जायची आई. मग त्या नुसत्या एका बाईकडे ती हुलग्याची भाकर खाऊन, मला लहान होतं, मला कळत नव्हतं. मी फक्त त्या ज्वारीच्या भाकरीकडे सारखं टक लावून पाहिलं. त्याची मला घरी आल्यावरती एवढी शिक्षा झाली, आणि ती शिक्षा काही हाताही नव्हती, फुकणी आणि लाटणं. फुकणी आणि लाटणंच होतं माझ्याकरता ती गोष्ट. ती नाही व्हायचं मला एकुलतं एक त्या काळात, असं नाही कधी ते केलं. तर त्या 2 गोष्टी, कधी कोणाचं घ्यायचं नाही, कधी कोणाचं मागायचं नाही, ते माझं आजही पिंडात त्या माझ्या आईने शिकवलेलं आहे. कधी कोणाचं नको, मला फुकटचं नको कोणाचं, आणि कधीही कोणाचं घ्यायचं नाही, आणि कधीच खोटं बोलायचं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या त्या संस्कारावरती आज आमचं कुटुंब आणि संपूर्ण आमचा पाहुणे परिवार सगळे माळकरी आहेत, सगळे धार्मिक आहेत, सगळे वारकरी आहेत. हे आमच्या आईवडिलांचं पुण्य आहे. असे आमची आई, अशी ते साधी, फार साधी, न शिकलेली बाई, बांधावरची बाई, पण अतिशय शुद्ध. खूप 3 वेळा भांडं धुणार ती. तिचं असं इतकं स्वच्छ होतं तिचं. आणि ते संस्कार माझ्यावर पडलेले आहेत. नीटनेटकापणा फार होता त्यांचा. त्यांना जाऊन वर्ष झालं. त्यांचा पुण्यस्मरण आहे. त्याच्यावर बोललं तर किती बोलता येतं. आता माझं सगळं आयुष्य गेलं ते, आणि म्हणून आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजण श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चरणी समर्पित करूया. असे आमचे मातोश्री, आमचे वडील, ते खूप साधू होते, फार भोळे होते, खूप साधू होते. पण ते, आणि त्यांचंच पुण्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणले की जंगले शास्त्री फार श्रीमंत आहेत. खरोखर मी या बाबतीमध्ये खूप मोठा श्रीमंत आहे. माझ्या बाबतीमध्ये ज्या काळात मी उदरामध्ये होतो, म्हणजे असं आहे म्हणायची, त्या काळात तिला स्वप्न पडलं होतं. आता ती अडाणीच होती, त्यांना काय यातलं काही कळत नव्हतं, माळकरी पण नव्हती. असा मोठा दाढीवाला आला, आणि पुंडलिकरायाच्या पुढे असा एक साधू भेटला तिला, आणि काहीतरी दर्शन घेतलं, काहीतरी मला काय म्हणजे आता काहीतरी आशीर्वाद दिला. असा त्या साधूचा एका कोण जटावला होता तिला माहिती. आता त्या स्वप्नामध्ये काय होतं तिला माहिती. आता ते, आणि त्या स्वप्नातल्या कोणत्या आशीर्वादाने मला म्हणजे तू झालास म्हणे. आणि झालो शिवरात्रीच्या रात्री झालोय मी 12 वाजता. शिवरात्रीचा दिवस माझा जन्मदिवस आहे. शिवरात्रीच्या दिवशी 12-1 वाजता झालो आहे. शिवरात्रीची रात्रीच महत्त्वाची असते ती. असा माझा जन्म झाला. लहानपासून मोठं केलं आमच्या भावंडांना. असे आमचे मातोश्री, आईवडील खूप गरीब घराण्यातले, पण अत्यंत जीवन सगळं शुद्ध आणि पवित्र ठेवलं. त्याचं हे पुण्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि ते आमचं संपूर्ण डोंगरगण परिसर आणि सगळे आश्रमाचे भक्त हा सगळा आनंद घेतात. हे त्यांचे पुण्य, हे त्यांचीच पुण्य या ठिकाणी आहे.